MK स्टुडिओ सादर करीत आहे कोण होणार महाराष्ट्राचा कॉमेडी सुपरस्टार. सासूबाई कुठे गेल्यात काय माहिती. अहो कधीपासून गायब झाल्यात ते अजून पत्ता नाहीये यांचा. कुठे शोधायचं. बर जाताना माणसाने सांगून जायला पाहिजे ना कुठे जायचं. पण आता स्वयंपाक गेले काही दिवस बघतीये स्वयंपाकाची वेळ झाली ना की बरोबर गायब होत आहेत त्या. येऊच दे आता त्यांना. चांगला जाब विचारते की नाही बघाच. लेक लाडकी या घरची होणार सून मी त्या घरची होणार सून मी त्या घरची. अहो हे काय गाणं म्हणताय. अगं चहाड बुचके मराठीच गाणं म्हणते ना. असं म्हणते का. होणार सून मी त्या घरची. आता अजून कुठल्या घराचा वाटोळ करणार आहात. हा? म्हणजे कशासाठी ही असली गाणी म्हणताय. कोणी ऐकलं तर उगाच गैरसमज होईल. गैरसमज होईल. माझ्या आवाजाबद्दल माझ्याबद्दल बोलूच नको. सासू आहे मी तुझी लक्षात ठेव. मग मी पण सून आहे तुमची. काय हो दिवे लागण्याची वेळ झाली तरी तुमचा घरी पत्ता नाही. हा बाईच्या जातीनं कसं साच्यात घरात यावं. साच्यात घरात कोण कोणाला सांगतंय बघा. ही स्वतः रात्री 11-12 वाजेपर्यंत बोंबलत फिरणार. ही मला सांगते सच्चाच घरात यायचं सच्चाच घरात. ती नाही जात काही. तुमचे दिवटे चिरंजीव ते असतात ना माझ्या बरोबर बोंबलायला. तुझ्यामुळेच तुझ्यामुळेच बिघडलाय तो. थोडकी नाही 25 वर्ष खपून मी इतका हुशार बनवला माझ्या मुलाला, माझ्या चिमण्याला, माझ्या लेकराला. आणि हिने 2 दिवसात त्याला बिघडवला. आधी माझं लेकरू सारखं माझ्या मागे मागे आई 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 असं करत फिरायचं. आणि आता सारखं हिच्या मागे जुई 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 असं करत फिरतंय. चांगलंय की मग. वाईट काय आहे. बायकोच नाव घेतोय तेही स्वतःच्याच. बायकोचं नाव म्हणे. फस्व नाव आहे नुसतं फस्व. जी पै नाव बोलायला सुरुवात केली की केव्हा सांगतो कळत नाही. माझ्या नावाबद्दल काहीही बोलू नका. तुमचं तरी काय नाव आहे. ऐका ना काय तर म्हणे रूपकुमारी मंगलेश्वर सुंदर प्रसाद स्वामी उडगट्टे डक्कमवार. आता तू पण उडगट्टे डक्कमवार झालीस हे विसरू नको. ती चूक झाली ना माझी. ती चूक झाली. मला वाटलं हुशार असेल बसायची म्हणणं आहेच मग. कसलं काय तुमच्यावर गेलं का. म्हणजे काय काय म्हणायचं का तू. मी काय बावळट आहे मूर्ख आहे का वेडपट आहे काय म्हणायचं काय. अहो असं कसं डायरेक्ट तोंडावर म्हणेन ना तुम्ही त्याला. मग ठीक आहे तुमच्या वादून म्हणेन. पण काय नाही ग. तू जर भेटली नसतीस ना तर माझं लेकरू माझा चिमणा इतका कुत्रात्व तुत्रात्व सासूबाई तांबा कर्तृत्ववान. कशाला उगीच अवघड शब्दाच्या मागे लागायची. एक काम करा मनातल्या मला 3 वेळा प्रॅक्टिस आणि मग म्हणा कर्तृत्ववान. तू जर भेटली नसतीस ना तर माझा लेकरू तू म्हणते तसा झाला असता. अजिबात नाही. अहो अडतच नाही तर पोरात कुठून येणार. आणि काय काय नाव आहे चिमणा. साईज कडे बघून तरी नाव ठेवायचं ना म्हणजे दिसायला असो. आणि नाव चिमणा. फार बोलतेस तू फार बोलतेस माझ्या मुलाविषयी. एवढंच होतं तर कशाला प्रेम केलं का त्याच्यावर. प्रेम आंधळ असतं म्हणतात ते असं. माणूस प्रेमात पडल्यावर त्याला गाढवाचं पिल्लू सुद्धा हरणाच्या पडसासारखे दिसेल. काय सुंदर उदाहरण देते. एक मिनिट म्हणजे तू उगीच पर्सनली घेऊ नका. मी आपलं असंच एक उदाहरण दिलं. त्याच्याशी तुमचा संबंध आहे असलाच तर तो योगायोग समजावा.
बोल बोल. लग्न झाल्यापासून बघते सारखे टोचून टोचून बोलतेस. तुम्ही काय कमी बोलता का मला? हा? काही नाही झालं तर स्वयंपाकावरून तर किती बोलता. आहाहा. स्वयंपाक काय चव नाही ठेव हिच्या स्वयंपाकाला. अहो गुलाबजामची चव तिखट पण असते. हे हिच्या हातचे गुलाबजाम खाल्ल्यावर मला कळलं. माझी काही चूक नव्हती त्याच्यात. हो, हो, हो. मी सांगते ना काय झालं. सांग सांग. अहो, मंडळी, मला की नाही असा सुंदर केशरी पाठ करायचा होता. म्हणून मी पंचपाळ्यातला लाल रंग घेतला आणि तो पाकात असा टाकला. तर ते तिखट होतंय मला काय माहिती. हिची हुशार आहे. ते जाऊ द्या. परवा चकली करायला गेली. कशाला जाऊ दे. नाही सांगू दे ना का ओरडते मी. तिला म्हटलं जाऊ नको चकलीच्या वाटेला पण नाही. ती इतकी लचकली इतकी पचकली इतकी चुकली. सगळ्यांनी चुकचुकत खाल्ली. काही चूक चुकू नका. चुका सगळ्यांकडून होतात. हो. होतात की नाही? हो, हो. हा. आणि मला म्हणताय तुम्ही सांगा तुमच्याकडून नाही का झाली कधी काही चूक? छे छे अजिबात नाही अजिबात नाही. मी अशी वागले ना बोट ठेवायला जागा नाही. बरोबर आहे. तुम्ही अशा वागलाय ना की बोट काय पूर्ण हात ठेवावा लागेल. गप्पावास. आज तरी काय केलंय का खायला? ती शेजारची बघ काय छान छान करून घालते सासूला. बरोबर आहे. तुम्हाला ती शेजारचीच दिसणार पण त्या शेजारची सासू दिसते का तुम्हाला? हा? ती किती मदत करत असते तिला. बरं झालं आणि विषय काढलात तुम्ही. गेले काही दिवस बघतीये स्वयंपाकाच्या वेळेला कुठे गायब होता हो तुम्ही? अहो जाता तरी कुठे? आमची नाटकाची तालीम असते. तुम्ही नाटकं करता? वा 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 नाटकात काम करता? अगो मो मला लहानपणापासून इतकी हौस आहे. ऐतिहासिक म्हणू नको कौटुंबिक म्हणू नको सामाजिक म्हणू नको हे म्हणू नको ते म्हणा आता काहीतरी म्हणा. रामायणात सुद्धा मुख्य रोल केला मी. ओळख बघ ओळख सांग 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 कुठला रोल असेल. कणी सांगेल नाही का? शपणखा. मग कौशल्य मातेचा रोल केला. अरे देवा निदान कैकईचा तरी द्यायचा. शोभला असता तुम्हाला. बर जाऊ दे. रामायण झालं यावेळेला काय महाभारत काय? तू घरात जे महाभारत करतेस ना बाई ते पुरे जाऊ दे जा. सांगा हो कुठलं नाटक करताय? हा आता कसं इतकं मस्त नाव आहे. नीट ऐका मस्त नाव आहे. सुन मेरी सासू तेरी हेरा फेरी चोरी चोरी. सुन मेरी सासू तेरी हेरा फेरी चोरी चोरी. वा सासूबाई काय सुंदर टायटल सॉन्ग आहे. हा? आंटिया सासूबाई आपण दोघींनी ह्या टायटल सॉन्ग वर मस्तपैकी रील करायचं आणि मग आपलं रील एवढं व्हायरल होईल एवढं व्हायरल होईल सगळ्या जण त्याच्यावर नाचतील. सुंदरी सासू तेरी हेराफेरी चोरी चोरी. सुंदरी सासू अगं, नाही ग हे नाटकाचं नाव आहे आणि मी सुनेचा रोल करते. तुम्ही आणि सून काय हरकत नाही. तुम्ही सासू आहात. सुनेचा role केला पाहिजे. सासू असले म्हणून काय झालं? सासू असले म्हणून काय झालं? मी MA झाले म्हणजे BA झालेच नाही असं म्हणायचंय का तुला? हे बघ BA झाल्यावर MA होता येतं. जो माणूस जाऊ दे शिक्षणाविषयी येते तुला नाही झेपणार पण सुनेचा रोल मीच करणार हे मात्र नक्की. तब्येतीकडे बघा. अगं मग धडधाकट तब्येत म्हणून तर मग त्यांनी घेतलं मला. तेच म्हणते मी. म्हणजे सून एवढी तो सासू केवढी दाखवायला लागेल त्यांना. म्हणजे जरा डाएट करा व्यायाम करा. हा आता कसं मुद्द्याचं बोल सुरू केलं मी कालपासून. हो काय काय खाणार नाही. काय खाणार ते सांगते काय नाही खाणार ते कशा सांगायचं सांगा. हे बघ फक्त 10 मोठी पिकलेली पिवळी जमक केळी. 10? हो बाई डझनभर जास्त होतात नको. 10 फक्त पिकलेली मोठी पिवळी जमक केळी. सुकामेवा पाव किलो. काजू बदाम अक्रोड अंजीर काळे मनुके बेदाणे पिस्ते सगळं प्रकारचं खायचं हा. एकच प्रकार खायचा नाही. पावच किलो फक्त आणि 4 उकळलेले अंडे. आणि ते झालं की मग एवढा ग्लास भरून नाही एवढा ग्लास भरून मलाईचं दूध मस्त मलाई बिलय मस्त माझं दूध प्यायचं. हे मी कालपासून सुरू केलं. एवढं खाणार म्हटल्यावर जेवण बंद ना? अगं नाही ग वेडी का खुळी तू.
हे जेवणानंतर आधी केव्हा भूक लागेल तेव्हा मला खायचं आहे. अगं फेफरा आलं का? थांब, कोल्हापुरी चप्पल आहे. मी काय म्हणते, हा. डाएटचं जाऊ द्या, हा. निदान व्यायामाचं तरी मनावर घ्या. हो, व्यायाम तर करायलाच पाहिजे बाई. आपलं ते जिम मधलं ट्रेडमिल आहे ना, ते दुरुस्त झालं की मी लगेच व्यायामाला सुरुवात करणार. म्हणजे ते तुटलं? अगं हो ना बाई, पहिल्याच दिवशी मी असं पाय ठेवायला गेले, काही कळलंच नाही गो कसं काय तुटलं ते. बरोबर, तुमचा काय घडला अजून काय म्हणणार? मी काय म्हणते, या नाटका पिटकाच्या भानगडीत कशाला पडतात? हा? म्हणजे तुम्ही ना डायरेक्ट पिक्चर मध्ये काम करा, हिरोईन नाही, पण खूप महत्वाची भूमिका करायची तुम्ही. सांग कोण? हिरोच्या आईची. काय सांगतेस? मला जमेल का गं? मला काय झालं, काहीच करायचं नसतं. म्हणजे दोन गोष्टी याव्या लागतात. हो, पण सांग मग पटापट. हे बघा, असं मशीनवर बसून कपडे शिवत बसायचे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, गाजर का हलवा. गाजराचा हलवा सोपं आहे. मग करेन मी गाजराचा हलवा करेन, सिनेमात काम करेन, वा, वा. हिरोच्या आईचा रोल करेन. वा. सगळ्या- नाही सगळ्या हिरोच्या नाही, एका हिरोच्या आईचा रोल नाही करणार मी. कुठल्या? सचिन. सचिन खेडकर, पिळगावकर. का पण? मला आवडतो तो खूप, माझं प्रेम आहे बाई. बापरे, हो, काय पण लाजले. मामंजींचं नाव काढलं तरी एवढ्या लाजत नाही. जाऊ दे बाई तुझा. काय, काय? सचिन. सासूबाई, सचिन वरून आठवलं. काय? हो, त्याची ती तू मैमे सिरीज हा. आपण परत बघतोय ना. होय हो. हा, सुरू चला, झाली चला. का ते? लावूया ना, चला. लाव. बाई आपलं काही किती वाद झाले ना, किती भांडणं झाले, या एका गोष्टीवर मात्र आपलं एक मत आहे. खरंय. तू मय बघितल्याशिवाय रात्रीचं जेवण नाही. लाव इथंच आहे का? किती मेले जाहिराती दाखवतात. मग काय. सासूबाई, हा. आत्ता कशावरून भांडत होतो आपण? आपल्याला काही कारण लागतं का भांडायला? तेही आहेच. आणि तुला सांगू का, हो. संसार म्हटला ना की भांडायला भांड लागणारच. भांड पण काय आहे ना, चहाच्या भांड्याला कढई लागली ना तर नुकसान चहाच्याच भांड्याचं होणार ना. काय छान उदाहरण देते. एक मिनिट. हा हा मी कढई. हा हा तू माय तू चालू झाला. अशाच मजेदार आणि कॉमेडी स्किट पाहण्यासाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा MK स्टुडिओ पुणे या YouTube चॅनलला.